नमस्कार, मी वैभव पालवे प्रजासंवादमध्ये आपलं स्वागत करतो। पालघर जिल्ह्यामध्ये नगरपरिषदा आणि नगरपंचायतीकरता जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने चांगलं यश मिळवलेलं आहे। म्हणजे 2 नगराध्यक्ष त्यांचे विजयी झालेले आहेत 4 पैकी, आणि 2 ठिकाणी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार विजयी झालेले आहेत। पण या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला डहाणू नगर परिषदेमध्ये जो धक्का बसलेला आहे, भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष भरतभाई राजपूत हे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार होते आणि त्यांना या निवडणुकीत सर्वपक्षीय जे तिथले एकत्र आले आणि त्यांनी एका प्रकारे धोबीपछाड त्यांना दिलेला आहे। राजपूतांना मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला। हा भारतीय जनता पक्षासाठी मोठा धक्का आहे। एकूणच या निवडणुकीत भरत राजपूत हे असलेल्या उमेदवारांमध्ये सगळ्यात तुल्यबळ आणि प्रभावी नेतृत्वाचं राजकीय दृष्ट्या असल्यामुळे त्यांचा विजय आणि त्यांचा पराजय ह्या दोन्ही गोष्टी चर्चेच्या ठरणार होत्या। त्यांना या निवडणुकीत पराभवाचा सामना करणं हे भाजपसाठी नामुष्की आणणार आहे। या निवडणुकीमध्ये भरतभाई राजपूत हे जेव्हापासनं जिल्हाध्यक्ष झालेत तेव्हापासनं भारतीय जनता पक्षाला पालघर जिल्ह्यामध्ये जरा सुगीचे दिवस आलेत अशा पद्धतीचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतं। त्यांच्या नेतृत्वात पालघर जिल्ह्यामध्ये झालेल्या लोकसभा निवडणुका त्यानंतर विधानसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाने खूप चांगलं यश मिळवलं। असं जरी असलं तरी सुद्धा राजपूत यांचा या निवडणुकीत जो पराभव झाला तो अत्यंत दारुण आहे अशा पद्धतीचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। एकीकडे भारतीय जनता पक्षाने या निवडणुकीत डहाणू नगर परिषदेमध्ये ज्या पद्धतीचं यश मिळवलंय, म्हणजे नगरसेवक पदाच्या ज्या 27 जागा आहेत त्यापैकी 17 जागांवरती भारतीय जनता पक्षाचे उमेदवार जिंकलेले असताना राजपूत यांना पराभवाचा सामना करावा लागणं हे राजपूत यांच्या एकूणच राजकारणाला काय पद्धतीचा विरोध तिथे झाला हे आपल्याला स्पष्ट दिसतंय। म्हणजे राजपूत यांचं जे राजकारण आहे, जे साम दाम दंडभेद सर्व प्रकारच्या युक्त्या वापरून जे ते राजकारण करतात, मनी आणि मसल पॉवरचं त्यांचं जे राजकारण आहे त्याला डहाणूतली जनता विटली होती की काय अशा प्रकारचं प्रश्न किंवा अशा पद्धतीची चर्चा आता सुरू झालेली आहे। जे भरत राजपूत एकूणच राजकारणात काँग्रेसमधून त्यांच्या राजकारणाची सुरुवात झाली असली तरी गेली काही वर्ष ते भाजपच्या राजकारणात मध्यवर्ती भूमिका निभावतात। म्हणजे आज भारतीय जनता पक्षाने जिल्हाध्यक्षपद हे दुसऱ्यांदा देण्याची म्हणजे सलग देण्याची प्रथा पहिल्यांदाच पालघरमध्ये घडलेली दिसते। या आधीच्या कोणत्याही जिल्हाध्यक्षाला सलग दुसरी टर्म मिळालेली नाही, परंतु भरत राजपूत यांचे जे राजकीय हितसंबंध पक्षातील वरिष्ठ नेतृत्वाशी आणि जिल्ह्यातल्याही नेत्यांशी जे आहेत त्या माध्यमातून त्यांना ही संधी मिळालेली आहे आणि ही संधी ते चांगल्या प्रकारे जिल्ह्यात भाजपचा विस्तार करण्यासाठी वापरतात। परंतु या निवडणुकीत त्यांनी अत्यंत प्रतिष्ठापणाला लावलेली असताना भारतीय जनता पक्षाला नगरसेवकांच्या पातळीवर मोठं यश मिळालेलं असताना सुद्धा तिथे राजपूत यांचा पराभव व्हावा हे एकूणच डहाणूच्या राजकारणाला वेगळी दिशा देणारं ठरलेलं आहे। तिथे जे शिंदे गटाचे जे उमेदवार होते माच्छी म्हणून, त्यांना राजू माच्छी, त्यांना 14,085 मतं मिळालेली आहेत। तर भरत राजपूत यांना केवळ 10,760 मतांवरती समाधान मानावं लागलं आणि सुमारे 3,325 मतांचं मताधिक्य घेत माच्छी यांनी भरत राजपूत यांना धूळ चारलेली आहे। एकूणच या डहाणूच्या राजकारणात भरत राजपूत यांचा जो चढता आलेख होता त्या आलेखाला आता ब्रेक लागलेला दिसतोय। म्हणजे तिथल्या सगळ्या व्यावसायिक सत्ता केंद्रांवरती वेगवेगळ्या कंपनी किंवा उद्योग असतील त्यामध्ये सुद्धा भरत राजपूत यांचा प्रचंड हस्तक्षेप आणि त्यांची असलेली एकूण मोनोपॉली पाहता या राजकारणात सर्वपक्षीय जे आहेत त्या सगळ्यांनी एकत्र येऊन मग त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट असेल, शरद पवार गट असेल, शिवसेना दोन्ही म्हणजे शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असे सगळे पक्ष, कम्युनिस्ट पक्ष, या सगळ्या पक्षांनी मिळून
भरत राजपूत यांना या निवडणुकीत धडा शिकवण्याचा निर्णय केला होता. म्हणजे हा राजकीय नेत्यांपेक्षा जनतेनेही किंवा मतदारांनीही राजपूत यांना धडा शिकवावा अशा पद्धतीचं वातावरण तिथं तयार झालं आणि त्याचा फायदा माच्छी यांना मिळाला आणि राजपूत हे जिल्हाध्यक्ष पदावर असताना पराभवाचा त्यांना सामना करावा लागणं हे भाजपसाठी अत्यंत चिंताजनक आहे. भरत राजपूत हे राजकारणात म्हणा किंवा पक्षीय राजकारणात म्हणा आता दिवसेंदिवस अधिक प्रबळ होत असताना या निवडणुकीत त्यांना जो पराभवाचा सामना करावा लागला त्याच्याने राजपूतांच्या एकूण राजकारणाला आता थोडा छेद दिला गेला जातोय अशा पद्धतीचं वातावरण बनलेलं आहे. राजपूत भारतीय जनता पक्षात म्हणजे ते काँग्रेसमधनं आलेले असताना सुद्धा अगदी अल्पावधीत त्यांनी जो कब्जा मिळवलेला आहे, ज्या पद्धतीची कमांड त्यांनी त्या एकूण राजकारणात घेतलेली आहे, भाजपचे एक सत्ता केंद्र म्हणून एका अर्थाने ते बघितलं जातं. पालकमंत्री असतील, खासदार असतील, हे जिल्ह्यात कोणताही निर्णय घेत असताना राजपूत यांना विचारल्याशिवाय निर्णय होत नाही असं एकूणच वातावरण आपण बघतो. किंवा प्रशासकीय कामांमध्ये सुद्धा राजपूतांचा जो हस्तक्षेप किंवा त्यांचं जी काय निर्णय प्रक्रियेत त्यांचा जो एक सहभाग आहे त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षात त्यांचं एक वजन वाढलेलं होतं. परंतु या निर्णयामुळे राजपूतांना प्रचंड धक्का बसलेला आहे आणि त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. मागच्या त्यांच्या डहाणूच्या बँकेच्या निवडणुकीत, डहाणू जनताची बँक आहे, त्या बँकेच्या निवडणुकीत सुद्धा त्यांनी चांगल्या प्रकारचं यश मिळवलं आणि स्वतंत्रपणे त्यांच्या नेतृत्वाखाली ती बँक त्यांनी कब्जात घेतली. परंतु नगर परिषदेच्या सगळ्या या राजकारणात त्यांना पराभवाचा सामना करावा लागणं हे त्यांच्या राजकारणाला किंवा त्यांच्या एकूणच प्रतिमेला तडा जाणारं ठरलेलं आहे. या निवडणुकीनंतर आपण आज बघत असतो की राजपूतांना जी धूळ चाललेली आहे ज्या सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांनी किंवा तिथल्या कार्यकर्त्यांनी, हा एक अजेंडा फिक्स झाला होता की राजपूतांना विरोध करायचा आणि त्यांना पराभूत करायचं आणि त्यात हे विरोधक देखील यशस्वी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. राजपूतांच्या निवडणुकीसाठी भाजपने सुद्धा आपली संपूर्ण प्रतिष्ठा पणाला लावली होती. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह अन्य लोक किंवा अन्य नेते या त्यांच्या प्रचारात तिथे आले होते. परंतु तरी सुद्धा राजपूतांना पराभव स्वीकारावा लागलेला आहे. खरं तर राजपूतांचा हा त्यांच्या होम ग्राउंडवरती दुसऱ्यांदा पराभव होताना आपल्याला दिसतोय. कारण विधानसभा निवडणुकीत सुद्धा भाजपचे उमेदवार जे होते त्यांच्या कम्युनिस्ट पक्षाकडून पराभव झाला होता आणि आता खुद्द राजपूतांना पराभव स्वीकारावा लागलेला आहे. एका प्रकारे भारतीय जनता पक्ष डहाणूला केंद्रस्थानी ठेवून आपलं राजकारण कायम करत आलेलं आहे. म्हणजे तिथे डहाणू तालुका असेल, तलासरी असेल, या सगळ्या परिसरामध्ये संघाच्या विविध संस्था आणि त्या माध्यमातून होणारं काम, त्याचबरोबर भाजप पूर्ण ताकदीनिशी या परिसरामध्ये काम करत असतं. अशा वेळी या निवडणुकीत देखील भाजपने संपूर्ण ताकद पणाला तिथे लावली होती आणि अशा स्थितीत म्हणजे राज्याच्या मुख्यमंत्र्यांपासून अनेक लोक त्यांच्या प्रचारासाठी आलेले असताना राजपूत हे पराभूत होणं हे एकूणच डहाणू तालुक्याचं राजकारण बदलणारं ठरतंय की काय, अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. तर हे जे निवडणुकीचं चित्र जे बदललेलं आहे डहाणूतलं, ते आगामी काळात कशा पद्धतीनं पुढे जातं आणि विरोधकही जो राजपूतांचा जो पराभव झालेला आहे त्यातून आपल्या राजकारणाचा विस्तार कशा प्रकारे करतात हे पाहणं आगामी काळात औत्सुक्याचं ठरणार आहे. धन्यवाद.